तर कॅगनं नेमके काय गंभीर आक्षेप नोंदवलेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कॅग काय म्हणते पहा। 2022-23 या आर्थिक वर्षात विविध अनुदानापोटी राज्य सरकारकडून 43,000 कोटी रुपये खर्च झाल्याचं कॅग म्हणतंय। दोन 2022-23 या आर्थिक वर्षातल्या एकूण महसुली खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण 11% इतकं प्रचंड असल्याचं सुद्धा कॅगचं म्हणणं आहे। पायाभूत सुविधा, मालमत्ता निर्मितीपेक्षा विविध अनुदानं आणि कर्ज फेडण्यातच सरकारचा खर्च होतोय, याकडे सुद्धा कॅगनं लक्ष वेधलंय। अनुदानापोटी होत असलेला खर्च कमी करण्याची कॅगची शिफारस आहे। अनुदानावर फार खर्च करू नका असं कॅग म्हणतंय। तर राज्यावरील कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेल्याचं कॅगनं म्हटलेलं आहे। कॅगनं याकडे लक्ष वेधलंय। राजकोषीय कायद्यातील तरतुदीनुसार कर्जाचं प्रमाण राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.14% अपेक्षित आहे। लक्षात घ्या तुम्ही, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा। 18.14% अपेक्षित आहे। मात्र ते प्रमाण कुठवर गेले पहा, 18.73% कर्जाचं एकूण प्रमाण गेले। त्यामुळे कॅगनं सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत जोडले जात आहेत। सागर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा कॅगनं मांडलेला आहे। कर्जाचं प्रमाण कधी नव्हे ते मर्यादेपेक्षा बाहेर गेलेलं आहे। सरकारला काय सूचना कॅगनं केलेल्या आहेत? कॅगनी जो अहवाल मांडलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की राज्यामध्ये जे उत्पन्न आहे त्याच्या तुलनेने फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय। त्याच्यामुळेच राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा वित्तीय जी तूट आहे त्याच्यावर आधारित आहे। दिवसेंदिवस जे कर्ज वाढतंय त्या कर्जाचं प्रमाणही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्ज वाढणं पण दुसरीकडे उत्पन्न न वाढणं, अनुदान जास्त देणं, यामुळे परिणाम जो आहे तो राज्याच्या विकासावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्य शासनाने वेगवेगळ्या संस्थांना देण्यात आलेल्या अनुदानावर देखील ताशोरे ओढलेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आर्थिक भार पडला तर विकासाची जी गती आहे राज्याची ती कमी होण्याची शक्यता आहे। एकूणच कॅगच्या भूमिका जी घेतलेली आहे ती जवळपास दिसून येते, कारण की मागच्या काही वर्षांमध्ये वारंवार पुरवण्याच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त खर्च केल्याचा दिसून येतोय। एका बाजूला बजेट आहे, वेगवेगळ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांचं निवृत्ती वेतन याचा बोजा वाढताना दिसतोय। दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते मात्र त्या तुलनेने वाढत नाही आहेत। असंच कॅगचे देखील ताशोरे परत एकदा राज्य सरकारच्या बजेटच्या दृष्टीने दिसून येत आहेत। अगदी सागर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। कॅगनं राज्य सरकारला आर्थिक शिस्तीचे धडे दिलेले आहेत। धन्यवाद दिलेले या सगळ्या अपडेट्सबद्दल।